की आमचा कांबळे लय हुशार. आता कांबळे कुठल्या एका जातीचा नाही, त्यामुळे कोणी बोंबला ना आमचा कांबळे आमचा. कांबळे सगळ्या जातीत असतो. मला सुद्धा म्हणते कांबळे इकडे गेला, कांबळे तिकडे गेला. अरे उद्या डोनाल्ड ट्रम्पने मला बोलवलं मी तिकडे जाणार. तू मला 15,000 मानधन दे, ती 15 लाख दिलं मी जाणार तिकडे. पण बाटली कुणाची असो, औषध माझं. मी डोनाल्ड ट्रम्प कडे गेलो तर त्याला सुद्धा जय भीम आणि जय लहुजीच म्हणायला लावणार. दुसरं काय आहे ना, एवढं होऊन सुद्धा हे काय मला हिंदू विरोधीच आहे म्हणते. माझं डोकं जाऊन होते, मला असं कसा घोषित करते. अरे धर्म वाचवते मी, बुडवते ती ही. खरं सांगा, सगळ्या जाती धर्मात मला बोलवते, सगळ्या. गौतमीताई पाटलांपेक्षा जास्त बुकिंग आहे. 8 वेळा तुमचा फोन आल्यावर तारीख मिळाली. मी माझा ब्रँड केलाय, अमृत मी ब्रँड झाला पाहिजे. या महिन्यात मी अमृत आहे. सप्टेंबर मध्ये तुमचा आमचा संबंध संपला, पुढच्या वर्षी ऑगस्टला मी. आता सप्टेंबरला गणेश उत्सव, मी देशपांडे कुलकर्णी. बघू दे जगाला पण काळा कुलकर्णी असतो. सांगून धंदा केलेलं बरं. उद्या कोणी बॉम्बलाय नको, आमचा वापर केला आम्हाला. अजिबात काय, मी माझाच वापर, माझा सगळेजण वापर करते. मी तर मला त्या वापर करून आला, मी बसलो कशा. अरे बदला रे, त्या जुन्या त्याच कवी म्हणजे शबनम घेऊन येणारा 500 रुपयावरचा मानधन घेणारा. हे आम्ही दोघे पॅसेंजरनं सोलापूरला जातो. हे त्या कुर्डवाडीत गाडी थांबायची 15 मिनिट. ही महेंद्र दादा पळत जाऊन बिर्याणी आणलंय. ती नकोसा आहे यो, आणि नकोसाताई लोखंडी आमची म्हातारी. आम्ही दोघांनी तिला आई बनतो. ती म्हातारी, यो दादा, आई दोघं मोठी आणि मी बारका. माझी पॅन्ट फाटली, कुणी आम्हाला सोलापूरला बोलवलं, हेच तिकीट काढायला. नोकरीला हेच होता बरं का. आणि मग ती आमची वहिनी शिवाय घालायची तरी यायच. आणि आम्ही तिकडे हा तेव्हापासून डोक्यात आहे. आणि तिथं गेल्यावर सगळ्यात भारी कविता आमच्या असायची. आणि जे भुरट कविता म्हणायची त्याच्या 4 व्हीलर मधनं येऊन आमच्या समोर फाटा जायचा. आणि ही जी कविता एवढी भारी व्हायची, मी म्हणायचो जनरल डब्यात आम्ही आलो, मैदान गाजवलं आम्ही. आणि नका त्याला पाकिटला आम्हाला 500, तिने तिघात 500 देत होती. ह्यो बी गप सांगायचा ना, ह्यो सांगायचा आम्ही रेल्वे ना, मग तो देणारा मी 500 द्या. हे दिवस बघितलेला आम्ही. महेंद्रदादा विचारा कुठं पर्यंत कांबळे आता व्यापक पाहिजे. अख्खा देश जय भीम बोलायला लागला. त्याच्यामुळे आता काय जी कट्टर जय भीम होती ना, आमचा त्यांचा अवघड झाले. ते म्हणतात आता आम्ही काय करू, तू बस बोंबलत असा. बाबासाहेब सगळ्या जगाचे आहेत, तूच अडवून ठेवलं होतं, आता तुझं बंद तू का. आणि असलं बोलल्यावर मारते. तसंच अण्णा व्हावी सगळ्या साहित्य हे मी सांगणार आहे. तशी मागायला मी त्रास करणारच आहे. तुम्ही मी आवडून धरले कडू. आता कडू ही काही शिवी नाही, हा शुद्ध मराठी शब्द आहे. आडनाव आहे प्रसिद्ध महाराष्ट्रात. देव बच्चू कविता आहे कांबळे. हे आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली.
पण एक लक्षात ठेवा, त्यानं सावित्री काढताना सरस्वती खोडलेली नाही. ती कविता समजायला त्या लेवलचं केला. ते काय जण फक्त ते एवढंच ऐकायचं, पण कांबळे पाठीवर सावित्री काढली म्हणून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला, तिच्या प्रेमात पडला. मग आपू घरला बसल्यावर त्याने विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस माझी जात, प्रेमात कसल्या आली जात. मग तिनं बी कोपऱ्यात घेऊन कांबळेला असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला, पटत नाही, महात्मा फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला, चालत नाही, बाबासाहेब वाचा. कांबळे म्हणला, भावकी म्हणली, जागरण गोंधळ बोकाड तरी का. कांबळे म्हणला, पटतच नाही, गाडगे बाबा वाचा, प्राणी मात्रांवर दया करा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळे बोकाड शिजून असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे सामाजिक चळवळीत आला. सगळे गट संघटना वेगवेगळ्या, जात विस्कटलेली. कांबळे सगळ्यांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित द्या, बहुजनांनी एकत्रित द्या, देश समजून घ्या, मानवता, समता, बंधुता एकत्रित द्या. मग दिवसभर कांबळे तिथं चौकात उभा राहून बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांना, आपल्याच कांबळेला असाच तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. म्हणजे कांबळेचा मुलगा आता मोबाईलवर असतो. पहिले ते तुमच्या काळात ज्याला सही येत नव्हती तो अंगठा उठवा, त्याला अंगठा बहादूर म्हणायचे. आता हे नवीन अंगठे बहादूर वर्ण, हे अंगठा बहादूर. म्हणजे ह्यो या दुनियेत बी, इंटरनेटच्या दुनियेतला बी ह्यो अंगठा बहादूर आहे. आयो बघतोय काय, तीच बघतोय त्याला जी पाहिजे असते. गुरुच्या मुलानं परवा कांबळेला विचारलं, डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? अण्णाभाऊ साठे लहुजी वस्ताद साळवे कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा?